आम्ही आता रिसेंटली मे महिन्याच्या सुरुवातीला काश्मीर टूर करून आलेलो आहे. तुम्ही जर काश्मीर टूर प्लॅन करत असाल तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जे मी आता तुम्हाला सांगणार आहे. की तुम्ही जर काश्मीर टूर करत असाल तर ह्या गोष्टी लक्षात असू द्या. की कसं आहे, आपण पहिल्यांदा कुठलाही टूर करत असतो तर आपल्याला तिथल्या काही गोष्टी माहीत नसतात. आणि माहीत नसल्यामुळे काय होते माहिती आहे का, आपण कुठेतरी आपला म्हणजे असं नाही झालं पाहिजे की आपण कुठे फिरायला गेलो तर आपला तो फिरायला गेल्याचा किंवा आपण जो टूर प्लॅन केला आहे तो फ्लॉप नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळे माहिती आहे का, काय करा, मी जे आता तुम्हाला सांगणार ते फक्त थोडंसं शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. की तुम्ही प्लॅन करत असाल तर ह्या गोष्टी तुमच्यासोबत नको व्हायला. बघा, आम्ही जम्मूला पोचलो. जम्मूवरून डायरेक्ट श्रीनगरला आम्ही स्टे केला. त्याच्यानंतर म्हणजे आमचा 6-7 दिवसाचा टूर होता तो. आणि त्याच्यानंतर आम्ही श्रीनगरला पोचल्यावर आम्ही तिथे 2 दिवस तिथले जे लोकल आहेत गार्डन्स वगैरे ते आम्ही बघितले. त्याच्यानंतर बघा, श्रीनगरवरून आम्ही सोनमार्गला गेलो. सोनमार्गला जायसाठी सोनमार्गच्या आधी आम्ही दूधपत्रीला गेलो. दूधपत्रीला गेल्यानंतर बघा, तुम्हाला श्रीनगरवरून दूधपत्रीला जायला 2 तास लागतात. त्याच्यानंतर फॅमिली असेल सोबत, लहान मुलं असतील सोबत, तर सकाळी उठायला थोडा वेळच होतो. थोडं म्हणजे कसं तयारी वगैरे करायला वेळ लागतो, प्लस आपल्या त्या हॉटेलमधला नाश्ता वगैरे करायला तो वेळ लागतो. त्याच्यामुळे शक्य होत असेल तर सकाळी उठून लवकर जायलाच पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का, पूर्ण दिवस तिथे आपण आता 2 तास लागतात जायला लागतात म्हटल्यावर, आता आपण जर समजा सकाळी 7ला उठलो, 8 वाजेपर्यंत जर तयारी केली, नंतर आपला अर्धा-पाऊण तास नाश्त्यात जातोच. त्याच्यानंतर नाश्ता करून 2 तास म्हटले तरी आपल्याला 2 तास, 9 वाजता निघालो तरी आपण 11-11:30ला पोचतो. मधात एखादा आपण ब्रेक घेतोच. कंटिन्यू आपलं लहान मुलं असले किंवा फॅमिली असली तर आपण नाही एवढं हे करत, थोडा आपण ब्रेक घेतो जायच्या वेळेस. त्यामुळे तो एक आपला टाईम वाढून जातो. टाईम वाढल्यानंतर दूधपत्रीला गेल्यानंतर शक्यतो तुम्हाला होत असेल तरच तुम्ही तिथपर्यंत जिथे ते गाडीचं स्टे आहे त्या गाडीच्या स्टेपासून म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की नक्की जावं तरच जा. कारण की माहिती आहे का, तिथे पुढे गेल्यानंतर जास्त व्ह्यूज नाही आहेत. तिथे आहेत घोड्यावरून जावं लागते आणि एक आहेत त्या छोट्या कार आणि रस्ता एकदम छान आहे तिथला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तिथे 4 व्हीलरसुद्धा जाऊ शकते. पण त्यांनी तिथेच त्यांनी ठरवलेलं आहे की इथून घोड्यानेच जावं लागते. त्यामुळे त्या घोड्याने जाण्याचा तो त्रास, ज्यांना राईड करायची असेल ते घोड्यावरून राईड करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण नंतर ज्यांना गाडीवर जायचं असलं तर टाईम वाचतो एवढंच की जिथे तुम्हाला ते गाडीवाले उतरवतील तिथून तुम्हाला घोड्याने जावं लागतं 6 किलोमीटर. 6 किलोमीटर जाणे आणि 6 किलोमीटर येणे झालं. आणि तिथे ते फिरणार, जितकं आपण एक्सायटेड होऊन जातो तिथे तेवढं काही विशेष नाही आहे तिथे बघायसारखं. त्यात काय होणार आहे, विनाकारण तुमचे त्या घोड्याला दिलेले पैसे वाया जातील. म्हणजे पाहिजे तेवढं तिथं काही नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही जिथे पण थांबत असं त्या दूधपत्रीला जिथे गाडी जी थांबते त्या गाडीजवळ तिथे छान व्ह्यू आहेत. तिथे छान फोटोजही निघतात. बॅकग्राऊंड छान आहे, म्हणजे खूप छान आहे तिथं. तुम्ही नाही घोडा करून दुसरीकडे गेले तरी चालेल, पण म्हणजे असं वाटते. पण तुम्ही इतके दूर गेले तर तुम्हाला जा वाटलं तर जाऊ शकता, काही हरकत नाही आहे. पण आम्ही जाऊन आलेलो आहे तिथं जाऊन आलो. तिथं जाऊन आल्यानंतर जसं पाहिजे तेवढं तसं काही वाटलं नाही. विनाकारण तो दिवस वायाच जाणार आहे. दूधपत्रीवरून डायरेक्ट आम्ही नंतर परत श्रीनगरला आलो. श्रीनगरला आल्यानंतर श्रीनगरवरून आम्ही सोनमार्गला गेलो तेव्हा श्रीनगरवरून सोनमार्ग 4 तासाचा रन आहे तो. त्याच्यानंतर माहीत आहे, पॅकेजवाल्यांना फक्त पॅकेज द्यायचं असते, पण ते सांगत नाही की तुम्हाला कुठे स्टे करायचा, काय करायचं. आता आम्ही गेलो सोनमार्गवरून गुलमार्ग, परत 4 तासाचा रन आहे. आता गुलमार्गला गेल्यानंतर गंडोला राईड आहे. त्याच्या आधी सोनमार्गचं सांगते. सोनमार्गला श्रीनगरवरून तुम्ही सोनमार्गला गेले, तिथं तुम्हाला घोड्याशिवाय ऑप्शन नाही आहे. तिथले जे पॉईंट्स बघायचे आहेत तिथे घोड्याशिवाय तुम्हाला काहीच ऑप्शन नाही आहे. तिथं तुम्हाला घोड्यावरच बसून जावं लागेल, कारण दुसरं काही जाऊ शकत नाही तिथं.
त्याच्यामुळे तिथले खूप छान व्ह्यूज आहेत, म्हणजे खरोखर गेल्यासारखं वाटते तिथे. त्याच्यानंतर आता स्टे करायचं असेल तर बघा तिथे पूर्ण दिवस जातो सोनमार्गला पूर्ण दिवस गेल्यानंतर तिथे आमचा होता स्टे. आता सोनमार्गवरून गुलमार्गला जायला 4 तास लागतात, परत 4 तास लागतातच. आता एका दिवसात तर पॉसिबलच नाही आहे इतकं फिरून तिथं जाणं. पण तुम्ही प्लीज जर पॅकेज करत असाल तर पॅकेज करत असताना जर सोनमार्गवरून गुलमार्गला जायला दुसऱ्या दिवशीचा तुमचा प्लॅन असेल, समजा आज आपण सोनमार्ग केलं आणि उद्या गुलमार्गला जायचं आहे, तर काय करा प्लीज सोनमार्गला स्टे करू नका. गुलमार्गच्या जवळपास कुठल्याही हॉटेल्स असतील तिथे तुम्ही स्टे करा. कारण माहीत आहे का, गुलमार्गला गंडोला राईड आहे, इलेक्ट्रिक कार्स आहेत. तिथे एवढा रश असतो की तिथे मी सांगते ना तुम्हाला, म्हटलं तरी सकाळपासून जर लाईन लावली तुम्ही तर तिथे तुम्ही पास 2ला चांगला एन्जॉय करू शकता. कारण की इतका रश होते तिथे. आम्हाला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. आम्ही सोनमार्गला स्टे केला. सोनमार्गवरून दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांचं नाश्ता वगैरे करून आम्ही गुलमार्गला गेलो. गुलमार्गला गेल्यानंतर आम्हाला तिथं वाजला 1 आणि ते बंद होते 5 वाजता. त्याच्यानंतर आम्ही गुलमार्गला गेल्यानंतर त्या कारसाठी आम्हाला इतका वेट करावा लागला की असं वाटत होतं की आपण पोहोचणार की नाही पोहोचणार, बस जायचं आणि परत यायचं. हा एक पॉईंट आहे तिथे. म्हणून म्हणते की जर समजा तुम्ही गुलमार्गला जात असाल, आधी जर सोनमार्ग केलं नंतर जर गुलमार्ग करत असाल तर प्लीज आधी तुम्ही गुलमार्गच्या जवळपास मधलीच एखादी स्टे बघा किंवा हॉटेल बघा, जेणेकरून तुम्ही गुलमार्गला सकाळी पोहोचणार. सकाळी पोहोचल्यानंतर कसं आहे की लवकर आपण तिथे गंडोला राईडला जाऊ. गंडोला राईडला गेल्यानंतर पास 1 पास 2 तिथं चांगला तुमचा एन्जॉय होऊ शकतो. खूप बढिया व्ह्यू आहे तिथं गंडोलाचा, म्हणजे गुलमार्गला म्हणजे खूपच छान. आणि गंडोला गेल्यानंतर तुम्हाला सांगते तिथे ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे. ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे काय आहे माहीत आहे का, तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही खालून जेव्हा गंडोलाला जाता ना तेव्हा खालीच आहे जे मार्केट आहे, त्या मार्केटमधून तुम्ही चॉकलेट घेऊन जा, डेअरी मिल्क घेऊन जा आणि गोड असं काहीतरी घेऊन जा. तिथे खूप कमी आहे ऑक्सिजनची. त्रास होणाऱ्यांना होऊ शकतो आणि नाही होणाऱ्याला होतही नाही. कारण म्हणत आहे घेऊन जा, होत असेल त्रास, नाही होत असेल तरी सोबत घेऊन जा. कारण तिथे सांगते 20 रुपयाची डेअरी मिल्क तुम्हाला 40 रुपयात मिळते. 60 रुपयाचं चॉकलेट तुम्हाला 120 रुपयाला मिळते. तिथे डबलच रेट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला शक्य होत असेल तर सगळं सोबत जे आहे, म्हणजे तुम्ही खालून जे घेऊन जाल तेच घेऊन जा. तसे काही चॉकलेटचे याचं जास्त काही वेट नसतेच. त्याच्यामुळे तुम्ही ते इझी पर्समध्ये किंवा पॅन्टमध्ये पॉकेटमध्ये आपण कॅरी करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही खालूनच घेऊन जाते मार्केटमधून. तिथे खूप रेट आहेत त्याचे. त्याच्यानंतर वर तुम्ही गेल्यानंतर फक्त टायमिंग, म्हणजे इतका मोस्ट इम्पॉर्टंट आहे तिथं टाईम, की तुम्ही जर लवकर गेले तरच तुम्हाला तिथला चांगला व्ह्यूज बघायला मिळेल, चांगला तुम्ही टाईम स्पेंड करू शकाल. जर लेट झाले तर त्यांना तिथून काढायची पण असते लवकर तिथून. त्याच्यानंतर म्हणजे पास 2वरून पास 1 खाली. त्याच्यामुळे तुम्हाला होत असेल तितकं लवकर तुम्ही गंडोला राईडला जायचं असेल तर लवकर जा. आणि तुम्ही, माझं म्हणणं एवढं आहे की तुम्ही जे काय स्टे कराल ते फक्त आपला जो पॉईंट आहे दुसऱ्या दिवशीचा बघायचा, त्याचं अंतर आणि आपल्या हॉटेलचं अंतर किती आहे हे बघत चला. कारण की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही त्या किलोमीटरमध्ये इतका म्हणजे वेळ निघून जातो. आपण इतक्या दूर गेलेलो असतो पैसे खर्च करून तिथं बघायला, आपल्या सगळ्या गोष्टी आपण एन्जॉय करायला गेलेलो असतो. पण ते टायमिंगनी काय होतं की सगळा मूड खराब होऊन जातो. आणि मूड खराब झाल्यानंतर आपला जो मेन पॉईंट असते, आपण जे बघायला आलेलो आहे ते बघायचा इच्छा राहत नाही, मूड राहत नाही. मुलांची कॅपॅसिटी संपून जाते, ते राहत नाही. त्यांना पाहिजे तसं एन्जॉय करता येत नाही, आपल्याला पाहिजे तसं एन्जॉय करता येत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, फक्त तुम्ही जेव्हा स्टे कराल आणि दुसऱ्या दिवशी जर तुमचं पॉईंट कुठला आहे, तुम्ही कुठे फिरायला जाणार आहे हे एकदा कन्फर्म करून घ्या. आणि मग कसं आहे माहिती आहे काय,
तुमचं त्या पॉईंटला तुम्ही गेल्यानंतर वेळेच्या आधी गेले, पूर्ण दिवस एन्जॉय होतो. पूर्ण दिवसाचा आपल्याला समजतं की नाही, आज आपण मस्त छान एन्जॉय केलेला आहे, आपला दिवस आजचा चांगला गेला. तर त्यामुळे माहिती आहे का, प्लीज तुम्ही हे करत असाल, काश्मीर टूर प्लॅन करत असाल, तर ह्या 2-4 गोष्टी आहेत की कसं सोनमार्गला गेल्यानंतर गुलमार्ग 4 तासाचं आहे, किंवा आधी तुम्ही गुलमार्ग केलं नंतर सोनमार्ग केलं तरी 4 तासाचं आहे. फक्त स्टे करत असताना त्या दोन्हीच्या मधात असा स्टे करा की तिथे तुम्ही लवकर पोचले पाहिजे सकाळी, आणि तुमचं तो तिथला जे काय तुम्ही तिथे बघाल ते तुमचं सक्सेस झालं पाहिजे बघायचं. आणि कसं आहे माहिती आहे का, खूप पॉईंट्स असे असतात की आता आपल्याला बघायची इच्छा असते पण ते होत नाही, किंवा आपल्याला वेळेनं इतकं हे झालेलं असतं आपण की असं वाटतं की जायचं की नाही जायचं, इतके दूर आलेलो आहे तर एकदा तरी पाहून घेऊच असं होते ते. त्याच्यामुळे माहिती आहे का, तुम्ही जेव्हा पॅकेज घ्याल तेव्हा पूर्ण खात्री करून घ्या त्या पॅकेजवाल्याकडून, त्याला सगळं विचारून घ्या किती किलोमीटर आहे, काय आहे त्यांनी, आणि तुमचे जायचे जे कोणते पॉईंट्स असतील तिथे तुम्हाला अदर खर्चही खूप लागते. तिथे आपण जरी पॅकेजनी गेलो, स्वतःहून गेलो तरी आहेच ते. आता तुम्हाला सगळं म्हणजे आता काही हेच नाही आहे, आता सगळे डबलच रेट आहेत, काही प्रॉब्लेमच नाही आहे. आता आपण गेलो तर आपलं तेवढं करायलाच लागणार आहे. आता आपण गेल्यावर तिथं पण तुम्ही प्लीज काश्मीर टूर करत असाल तर ह्या गोष्टी खूप म्हणजे लक्ष देऊन करा. तुमच्या मनात आणखीही काही प्रश्न येत असतील तर ते पॅकेजवाल्यांना विचारा, कन्फर्म करा आणि कसं आहे काय आहे. कारण की माहिती आहे काय, एकदा आपण तिथे गेलो नंतर त्यांच्या पॅकेजमधले ते काही चेंज करत नाहीत ना आपले काही ऐकणार आहेत ते. त्याच्यामुळे तुम्ही ह्या 2-4 गोष्टी आहेत, त्यांना फक्त एवढं म्हणायचं की आम्ही जे पॅकेज घेतलेलं आहे त्या पॅकेजमध्ये जे तुमचं जाण्याचं अंतर आहे ते प्लीज आम्हाला कमी करा, किंवा तुमच्या त्या जवळच्या ज्या कोणत्या हॉटेल असतील तिथं ते करा. आता आम्ही सोनमार्गला गेलो, तिथं आम्ही रात्री स्टे केला. आता सोनमार्गवरून गुलमार्गला गेलो, 4 तास लागले. सकाळी मुलं उठले नाही कारण की तिथे थंडी एवढी असते. कुठेही कधीही जा, कोणत्याही सीझनमध्ये जा, तिथे थंडी एवढी असते की सकाळी उठायची बिलकुल इच्छा होत नाही. आता आपलीच तर होत नाही, तर मुलं असतात शेवटी, तर मुलांची होतच नाही. आणि त्याच्यामुळे मग कसं उठायला उशीर झाला की मग नंतर नाश्त्याला उशीर, सगळ्या तयारीला उशीर. आता आम्ही बघा, आम्हाला 4 तास लागतच होते म्हणा गुलमार्गला जायला 4 तास लागले. तेव्हा आपलं साधारण सगळं आम्ही 9:30-10ला निघालो. आता 10लाही निघालो तरी 4 तास किती होणार आहेत. गुलमार्गला जायला 2 वाजत होते आम्हाला वाजलेच 2 तिथं जायला. त्याच्यानंतर आम्हाला पास 2ला जायला वाजले 4, आणि 5 वाजताचा त्यांचा परत पाठवायचा टाईम होता. तरी आम्ही गेलो. म्हटलं 5 मिनटं का होईना तिथं थांबल्या गेलेलो असलो तरी बस आहे. फक्त आपण आलो, इतके दूर आलो तर जायचं तर आहेच. इतक्या तिथे इलेक्ट्रिक कार्स आहेत, 50 ते 60 आहेत, कंटिन्यू सुरू राहतात. जाणे येणे कंटिन्यू सुरू राहतात त्या. तरीही म्हटलं पब्लिक एवढी होती की भयानक. आता शेवटचे तर काय माहिती त्यांनी पाठवले होते की नव्हते, पण आम्ही गेलो तेव्हाच खूप सारी गर्दी होती. हे आम्हालाच म्हटलं 2-2 तास तिथं लाईनमध्ये लागावं लागलं. त्याच्यानंतर आम्ही तिथं गेलो, फक्त आम्हाला 1 तास मिळाला तिथे. त्याच्यानंतर आम्ही खाली आल्यानंतर परत तेवढीच गर्दी, तेवढंच लाईनमध्ये लागा, तेवढंच पासवंदा लाईनमध्ये लागा आणि खाली या. हा दिवस म्हणजे तो दिवस खूप हे होते. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते, जर गंडोला राईड करायची असेल तर प्लीज जिथे कुठे स्टे करत असाल, जिथे कुठे स्टे केला असणार तर तिथून उठून किंवा शक्यतो गंडोलाच्या जवळपासच किंवा गुलमार्गच्या जवळपासच अशी हॉटेल करा की तिथून तुम्ही लवकरात लवकर पोहोचू शकता आणि तुमचा तो दिवस पूर्ण वाया जाणार नाही. छान तुम्ही एन्जॉय करू शकणार. आणि खरंच नक्की एकदा काश्मीर टूर करा, कारण की खूप मस्त व्ह्यू आहे. ते म्हणतात ना, हेवनच आहे, तर खरंच आहे ते. काय बस आता फक्त थोडंसं जाण्या येण्याचं हे होऊन जाते, पण खूप छान आहे एकदम. म्हणजे
खूपच छान आहे. एकदा नक्की काश्मीर टूर करा. आणि काही असे प्रॉब्लेम्स होत असतील, तुमच्या मनात काही प्रश्न येत असतील तर कमेंट्समध्ये सांगा, आपण करू.